मितेश सर म्हटल्यानंतर किरण पवारची डुप्लिकेट आहे. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आदरणीय लक्ष्मण बुवा, आपल्याला विनंती असेल की आपणही भोजनाचा आस्वाद घ्या. बॅटिंग टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर येऊ द्यात. नावडे टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर येऊ द्यात. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना मला मिळतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्यात. गोलंदाजाने इथे मात्र आपण पाहिलं नॉन स्ट्रायकर इंडला पहिला मोठा धक्का लागलाय. एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू आणि या नावडे गावाची ओळख बनलेला एक युवा आणि तरवेज असा खेळाडू ज्याला आपण पाहतोय, साहिल खानावकर होतोय आउट. कल्पेश पवार आणि आता क्षितिज म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. प्रशांत खानावकर म्हटल्यानंतर नावडे. यावेळेचा बॉल डाऊन डी डाऊन, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मागील बॉलवरती साहिल रनआउट झालाय, त्याचं दडपण कुठे येत नाहीये. कल्पेशच्या बॅटमधून आलाय षटकार. गावामध्ये गावदेवी नावडे किंवा जयंतमान नावडे या नावाने संघ खेळताना आपण पाहतो. पवारची पॉवर पाहायला मिळाली होती या आधीच्या बॉलवरती. इथून सिंगल येत असताना पाहायला मिळते कल्पेश पवार. पवारांची पॉवर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. सिंगल येत असताना पाहायला मिळते. नावडे अलीकडे सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना, तांत्रिक दृष्ट्याही सक्षमीकरण या नावडे गावाचं बनत चाललंय. सिडकोच्या उंच इमारती या गावामध्ये उभारल्या जातात. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळेल. नावडे नावाचं स्टेशन जर का तुम्ही कोकण रेल्वेच्या माध्यमातून ट्रॅव्हल करता किंवा पनवेल दिवा या लाईनवरती तुम्हाला नावडे नावाचं गावाचं स्टेशन देखील फार पुरातन काळापासून आहे, अर्थात पूर्वीच बनलेलं आहे. पुरातन काळ म्हणता येणार नाही, परंतु ज्या वेळेला रेल्वे धावायला लागली नावडेच्या गावाचं नावाचं स्टेशन आपण पाहिलं. यावेळेचा बॉल ऑन साइडला, पवारची पॉवर, कल्पेशच्या बॅटमधून षटकार. विक्रम नावडेकरांनी नोंदवलं होता. गावदेवी गावठाणच्या अगेन्स्टची मॅच. गावदेवी गावठाणच्या अगेन्स्ट नावडे संघाने एक मोठा विक्रम केला होता, ग्रामीण आणि ओपन. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला, गॅप मध्ये आहे. रन्स इथे मिळणार आहेत, धाव मिळतील या बॉलवरती. सिंगल कंप्लीट, 2 आलेले आहेत. दुहेरी रन्स येत असताना मला मिळतात. दुहेरीच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाले. पहिलं षटक विकी इथून मात्र महागडे पाहायला मिळालं होतं. 16 धावा पहिल्या षटकाच्या अंतिम मात्र पाहायला मिळतात. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 16 लॉस ऑफ 1 विकेट. नावडे टीम. नाही साहिल, तुझं लक्ष आहे की नाही आम्ही बघत होतो. 17 झालेले आहेत. एक सिंगल आली होती पहिल्या बॉलवरती, ती आमचा
काय झालं की पवन राठोड आमचे ऑफिशियल जे आहेत ते आता ब्रेक वरती आहेत, लंच ब्रेक वरती आहेत, त्यामुळे आमचे गुणलेखक बदललेले आहेत. विराज घरतला आपण पाहत आज पवन राठोड रावडी राठोड नसल्यानंतर थोडासा बिघाड होतोच. गोलंदाजीमध्ये फेरबदल. राहुल यावेळेचा बॉल फटका एक्स्ट्रा कव्हरला, बॅकलिफ्टला चांगलं ठेवलंय, चेडू सीमा रेषेच्या बाहेर. एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, रन्स मिळतील 4, आलाय चौकार. ऑन साइड, ऑफ साइड, कव्हर, चांगले स्ट्रोक नावडेकर. आज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग चालू आहे. यावेळेचा बॉल देखील पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये उंच चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच ड्रॉप, सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न झालाय, 2 धावा. क्षितिज मात्रे चांगले स्ट्रोक सातत्याने खेळतोय. सडपातळ बांधायचं आहे. रबर बॉल क्रिकेट हे सडपातळ बांधायच्याच खेळाडूंचं आहे आणि तेच इथे पाहायला मिळालंय. चांगले स्ट्रोक अटेम्प्ट केले जात आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून फिरकीचा जादूगार प्रमोद मडवी यांना देखील आपण पाहत आहात. चला वाहन बाहेर येऊ द्यात. त्या फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळाल्या त्या 23 आहेत. 23 ऑन दी बोर्ड. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा उजव्या बाहेर पाहायला मिळाला होता. लॉंग ऑफ तैनात आहे. वेगाने येत असताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक. सिंगल येत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजाला मुभा आहे. तुमच्या समोर एक बकेट आहे पाण्याने भरलेली. बॉल ओला करूनही तुम्ही टाकू शकता. हे तुमच्याकडे मुभा आहे, पाण्याने भरलेली बकेट जासईकरण ठेवलेली आहे. ती चॉईस तुमची आहे की तुम्हाला कशी गोलंदाजी करायची आहे. पुढचा बॉल. हा चेंडू उजव्या यष्टीच्या फारसा दुरून येणारा दिशाहीन राहिलेला आहे. अवांतर धाव येत असताना मला मिळते. अवांतर धाव येत असताना मला मिळते. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती बनलेल्या मला मिळाल्यात. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आदरणीय दिनेश शेठ कानावकर साहेब यांचाही नावाचा उल्लेख नावडेगाव म्हटल्यानंतर आपण करतो. प्रशांत कानावकर अर्थात रायगड क्रिकेट असोसिएशनसाठी त्यांचं कार्य नेहमीच पाहायला मिळालंय चांगल्या दर्जाचं. गावाने खूप सारे खेळाडू दिले. या गावाचं क्रिकेट नेहमी चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालंय. पुढचा बॉल. हा लोड फुलटोज आहे. ऑन साइडला क्रीजचा वापर चांगला केला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. प्रलंबित आहे. पंचांनी हा निर्णय घेतलेला आहे म्हणून डीआरएस दिलेला आहे. बॅटिंग टीम आणि बॉलिंग टीमला डीआरएस अवेलेबल नाही. याकडे मी आधीच नमूद करतोय. बॅटिंग टीमने नाही घेतलेला आहे. बॅटिंग टीमला वेस्ट साइड आहे. सॉरी टू से वेस्ट साइड आहे. तुम्ही घेऊ शकता. अमोल चौधरी आज मला वाटतं शेठनी अब्दुल जाधवना कामावरती ठेवलंय. आज तो शेट आहे. हा नो बॉल आहे. नो बॉल. वेस्ट साइड साठी एक डीआरएस आहे. एक हाईट साठी डीआरएस आहे तुमच्याकडे. रनआउट साठी तुम्ही वापर करू शकता.
फ्रीहिटचा बॉल देखील पवारची पॉवर अफलातून आणि आकर्षक अद्भुत फटकेबाजी षटकार. थँक्यू. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. षटकार आला. संघाची धावसंख्या 38. साहिल खानावकर आऊट होणं कदाचित हे संघासाठी चांगलं बनत चाललंय. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. धाबा सातत्याने येत आहेत. शाळेच्या शेजारी शाळेच्या पाठीमागे नावडे गावामध्ये मोठं क्रीडांगण आहे. त्यावेळेचा बॉल फुलर लेनचा ऑन साईडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. काय धावतोय कल्पेश पवार. छोट्या चणीचा आहे. वेगाने धावतोय. रन सातत्याने घेतोय. मोठे स्ट्रोक खेळतोय. पाण्याची मागणी झाली आहे. चला पाणी त्वरित मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. 2 धाबा आलेल्या आहेत. धावफलकावरती 40. 2 षटकांचा खेळ संपला. 40 धाबा धावफलकावरती आहेत. धाबा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर कल्पेश पवार. काल संपूर्ण दिवसभर या जासई गावामध्ये किरण पवारची चर्चा होती आणि खरं तर आज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश पवार पाहायला मिळतोय. आमचे भावेश गरट म्हणाले की दिवसभर नाही रात्रभर देखील सावळेगावचा सुपरस्टार, परंतु त्याचं माहेरघर हे जासई आहे. किरण पवारला आपण काल दिवसभर आणि रात्रभर या ठिकाणी पाहिलं होतं. खरं तर सावळे संघ बोरकारच्या अगेन्स्ट खेळणार होता, परंतु सावळा संघ इथूनच रात्री लेट गेल्यामुळे सावळेकर खेळले नाहीत. सावळा संघ अर्थात किरण पवार म्हटलं तर सावळ, त्यामुळे ते लेट गेल्यामुळे संघ खेळला नाही. नाहीतर कदाचित आज तुम्हाला सावळेकरी खेळताना पाहायला मिळू शकले असते. 2 षटक संपलेली आहेत. अंडर-25 जासई पहिली स्पर्धा पावसाळी रबरबॉल क्रिकेटची जी आयोजन करण्याचा मान सन्मान बहुमान आज जासईकरांना लाभलेला पाहायला मिळतोय. सळपात्र बांध्याचा असणारा एका बाजूला क्षितिजला आपण पाहत आहोत. क्षितिज म्हात्रे आणि कल्पेश पवार. गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. पुढचा चेंडू याही वेळेला बॅकफुट लेवून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल, एकापेक्षा जास्तीचे काही नाही. बादल मुकादमला आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्क वरती जो दाखल झालेला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल आणखीन एक पवार चावार सारेच गार. चेंडू सीमा रेषा पार. मिळतील धावा 6. आला षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल
आडव्या बॅटने पवार आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय तो षटकार. षटकार येत असताना मला मिळतोय. नावाली टीम आपण पाहिलं दहीसरच्या शेजारी आणि वाकळांच्या अगदी शेजारी हे गाव आहे. दाफुलकावरती 53 बनलेले आहेत. नावडे काय लांबचं नाही आहे, त्यामुळे ही गावं तशी जवळच म्हणता येतील. अंतराच्या बाबतीत जासईचं अंतर पकडल्यानंतर 53 बनलेले आहेत. काय बॅटिंग चालू आहे. उसळी घेणारा बॉल, जास्तीची उसळी आहे. तन्मय ठाकूर यांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. 10 चेंडू आणि 41 धावसंख्येवरती पवारची बॅटिंग पाहायला मिळते. या स्पर्धेतलं 7वं अर्धशतक पाहायला मिळते का, आता त्याची चर्चा झाली आहे. सुरू कारण आज एकही अर्धशतक पाहायला मिळालेलं नाही आहे. 41 रन नॉट आउट. उसळी घेणारा बॉल पुन्हा एकदा पुन्हा हाही व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळेल. 2 अलाउड आहेत, त्यामुळे एक अलाउड नाही आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये, पावसाळी क्रिकेटमध्ये जिकडे तिकडे 2 बाउन्सर अलाउड. हे 2 वाईड आलेले आहेत. हाही बॉल फुल लेन्स हाऊसबेस्टीच्या बाहेर निघणारा यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना मला मिळतोय. 55 धावा दाफुलकावरती आहेत. कल्पेश पवार स्ट्रायकर एंडला आहे. टीएमसीसी बोरखार संघाला आपण पाहिजे आधी सामना जिंकताना पाहायला मिळालाय. 70 धावा या अद्यापच्या आजच्या दिवसामध्ये जास्तीचे आहेत. आई बॉल उसळी घेणारा हा नो बॉल. अवांतर धाव येत असताना मला मिळते. तीन सामने झालेले आहेत. सर्वाधिक जास्त या 70 धावा आहेत. यावेळीचा बॉल उजव्याशीच्या बाहेर. फ्री हिटची अपॉर्च्युनिटी मिस केली आहे. डॉट बॉल येत असताना पहिला मिळतोय. संदीपजी पाटील सरांचे आज बॉल काउंट करण्याची काहीतरी वेगळी पद्धत पाहायला मिळते. कदाचित पूर्वीच्या काळी पंच जमिनीवरतीही खाणाखुणा करायचे. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता. खेचून मारण्याचा प्रयत्न, हुक केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येईल. सिंगल येत असताना पाहायला मिळाली. या षटकामध्ये धावा कमी आल्यात मागील 2 षटकांच्या तुलनेमध्ये. दाफुलकावरती धावा बनलेल्या त्या 57. बॅटिंग करतोय कल्पेश पवार 42 या धावसंख्येवरती. आणि अर्थात दाफुलकावरती बनलेल्या त्या 57 प्रथम बॅटिंग करत असताना नावडे टीम पहा. या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक स्पर्धा येते. पहा आणखीन एक स्पर्धा आहे चाचा. आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीला येते. पहा 7 ते 10 तारखेपर्यंत एक स्पर्धा आपल्याला महेश स्मृती गावठाणची स्पर्धा पाहायला मिळणार आहे उरण तालुक्यामध्ये. आणि त्यापुढे 11, 12, 13 आणि 14 जूनला 30,000 रुपये प्रथम, 15,000 रुपये द्वितीय, 8,000 रुपये तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी पारितोषिक दिले जाणार आहेत. भूमिका स्पोर्ट चिरला आयोजित कैलासवासी नामदेव धोंडू पाटील स्मृती चषक आपल्या भेटीला येते. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा 11, 12, 13 आणि 14 जून या कालावधीमध्ये 40 संघांना प्रवेश दिला जाईल. 10 संघ 40+, 10 संघ अंडर 25. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कल्पेशच्या बॅटमधून लांब वरचा षटकार.
15 चेंडू 48 धावा. कल्पेश पवार बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. 48 रन नॉट आउट. हा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न कमी गतीचा. तन्मय पाटील गोलंदाजी मार्क वरती आहे. वळवला होता. शेवटचं षटक आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत 63 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 48 कल्पेश पवारने बनवल्या. दहिसरच्या शेजारी असणारे गाव आहे. आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आणि खऱ्या अर्थानं जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली टीमला आपण पाहत आहोत. उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणारा पाहायला मिळाला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. दहिसर, डायगर किंबहुना अगदी वाकळण किंबहुना वडवली ही जी गावं आहेत ना ती अगदी फारशी शेजारी शेजारी आहेत. यावेळेला आतमध्ये येणारा क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येतोय. रन्स घेण्याचा प्रयत्न फलंदाजाला इथे नॉट आउट आहे. नॉट आउट पण त्यांचा इशारा आलेला नाहीये. डॉट बॉल येतोय. शेवटचे 2 चेंडू राहिले शेष आणि इथून मात्र आपण पाहतो अर्ध्या शतकासाठी 2ची गरज. उसळी घेणारा हा व्हाईट बॉल आहे. चला डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल. कल्पेश पवारची हाईट कुठेतरी चिंताजनक आहे आता मात्र गोलंदाजाला. कारण तो वामन मूर्ती आहे. छोट्या चणीज आहेत. त्याच्याच कारण बॉलची उंची जी आहे ती विकेट किपरकडे बॉल जरी राईज होऊन गेला तरी तो कल्पेशच्या डोक्यावरूनच जातो. यावेळेचा बॉल स्क्वेअर कॅट होता. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. हाफ सेंचुरी नंबर 7 या स्पर्धेमध्ये 7वं अर्धशतक कल्पेश पवारने ठोकलं. सचिन स्मृती चषक 2026 7वं अर्धशतक कल्पेश पवारच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळत आहे. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. कल्पेश पवार 7वं अर्धशतक. धावफलकावरती 66. 66. फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये आहे. गोलंदाज स्वतः चेंडूपर्यंत पोहोचतोय. झेल इथून कॅरी झालेला नाहीये. सिंगल आली. दुहेरीचा रन्स देखील कंप्लीट झाली आहे. 68 ऑन दी बोर्ड आहेत. अर्थात आतापर्यंत नवीन शिवा टीमने 70 या सर्वाधिक जास्तीच्या धावा बनवलेल्या आहेत. 68 ऑन दी बोर्ड. 69 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट होत असताना पाहायला मिळत आहे. या आपण टॉस करतो आहोत. चिरणे टीम कॅप्टन आणि चला टॉस साठी मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीम कॅप्टन. टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच चिरणे टीम. चला आपण आला असाल चला त्वरित या. चिरनेर चिरनेर संघ साई कबान चला त्वरित या. साहिल चव्हाण, विवेक अत्नोलकर चला कोणी आला असेल टॉस साठी या. प्लेइंग 11 मधला कोणताही खेळाडू टॉस साठी चालतो. कॅप्टनची गरज भासत नाही. विवेक अत्नोलकर चला टॉस साठी या. विवेक अत्नोलकरला लांबूनच कोणी ओळखेल. त्याचे सनग्लासेस जे आहेत ना